नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी मक्का शिवारातील नवनाथ दत्तात्रय हापगुडे, साईनाथ मारोतराव हापगुडे, प्रसाद हापगुडे, रवी पत्रे आदी शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेतील तब्बल 1 ते 2 हजार केळीची झाडे अज्ञात व्यक्तीने कापून टाकत प्रचंड नुकसान केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। तर या प्रकरणी भाजपचे अर्धापूर तालुका अध्यक्ष तथा अर्धापूर तालुक्याचे युवा नेते पारडी ग्रामपंचायतचे सरपंच श्री निळकंठराव मदने यांनी सदर नुकसान करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे। यावेळी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती होती। इकडे आहे का ते असं असेल हे इकडे घुसली नाव सांगा। नवनाथ दत्तराव हापगुंडे, मी स्वतः शेतकरी आहे आणि काल रात्री अज्ञात व्यक्तीने येऊन माझ्या केळीतले जवळपास 700-800 झाड कापून फेकले, पूर्ण सबलाईन तोडून टाकली। केळीचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे आणि याच्यासाठी शासनाने काही ते योग्य कारवाई करावं आणि नुकसान भरपाई करावं। याच्यामध्ये आमच्या जवळपास 8 ते 9 शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। कोणाचे 1000, कोणाचे 500, 800 असं 8 शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आमचं। उपसरपंच पारडी काल 12 मार्चच्या मध्यरात्री पारडी शिवारात एक 7-8 शेतकऱ्याचे केळीचे प्लॉट अज्ञात लोकांनी कत्तीच्या साहाय्याने जे प्लॉट केळी आता त्या केळीला 3-4 वेळेस खत दिलं होतं, 3-4 वेळेस खत सोडलं होतं, ड्रीप केली होती। पूर्ण 95% जे खर्च असते केळीला करायचा शेतकऱ्यांनी तो शेतकऱ्यांनी केलेला होता आणि आता निसवण चालू असताना एक किमान 7 ते 8 शेतकऱ्यांचे एका रस्त्याच्या बाजूला जितकेही केळीचे प्लॉट आहेत आजूबाजूला तितके त्यांनी कापून टाकले। तर या गावात अशांतता माजवण्यासाठी किंवा म्हणजे खत्तेशीपणामुळं हे संबंधितांनी केलेलं असं ही घटना आहे। ह्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा आहे आणि मरमर उन्हामध्ये राबवून थंडीमध्ये उन्हामध्ये राबवून इथपर्यंत केळीची त्यांनी सोय केली होती आणि ह्या पूर्ण आमच्या शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन केळीवरच असते आणि केळी त्यांनी तर कापलीच, उलट केळीमध्ये जे सबलाईन असते पाईप पूर्ण त्यांनी तोडले, बारीक ठिबकच्या नळ्या असतात ते पण कापल्या। म्हणजे एक केळी कापल्यामुळं आता राहिलेले केळीमध्ये ऊन घुसणार आणि केळीचा प्लॉट खराब होणार, लवकर तो पाणी भेटणार नाही, केळीचा प्लॉट 100% खराब होणार। हे असं हे पारडीमध्ये हे चाललेलं आहे। गेल्या वर्षीच एका शेतकऱ्याचे केळीचे कंद उपटले होते, एका शेतकऱ्याच्या सोयाबीनचा ढीग पेटून दिला होता। अशा घटना काही तुरळक लोक हे करतात, पण माझी नम्र विनंती आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं की पोलिसांनी मुळाशी जाऊन संबंधित आरोपीला शोधून काढावं आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी किंवा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना हे अशा परिस्थितीचा मुकाबला होणार नाही, करायची गरज पडणार नाही। कारण कधी बिबट्याच आला शेतामध्ये, कधी रानडुक्करच आलं, कधी वानेरच आले आणि सर्व गोष्टीमुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होते, कधी चोरच येतात। पण अशा घटना जे मानसिक याच्यामध्ये खतेजपणाचं लक्षण हे याच्यामधून आम्हाला कळते, दिसून येते। त्यामुळं ह्या लोकांना कडक कारवाई करून त्यांना जेरबंद करावं ही नम्र विनंती। युवा दर्पण लाईव्हसाठी तुकाराम जोगदंड, नांदेड।